नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला केरळाचा 5 दिवसांचा ट्रॅव्हल प्लॅन सांगणार आहोत, ज्यामध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत अलप्पी आणि त्रिवेंद्रमला। ह्या व्हिडिओने तुम्हाला कळेल की साईटसीन काय असेल, डे वाईज ट्रॅव्हल प्लॅन काय असेल, हॉटेल कोणते असणार आणि ओव्हरऑल टूरची प्राईस काय असणार आहे। तर मित्रांनो, पहिले सुरू करूया डे वाईज ट्रॅव्हल प्लॅनने। तुमची जर्नी सुरू होईल कोचीनवरून। कोचीनपर्यंत तुम्ही तुमच्या शहरातून ट्रेन किंवा फ्लाईटने येऊ शकता। तुम्हाला कोचीनमध्ये मॉर्निंगलाच यायचं आहे, कारण जेवढ्या लवकर तुम्ही तुमची जर्नी सुरू करणार तेवढं तुम्हाला जास्त टाईम मिळेल। तुम्ही कोचीनला आल्यावर तुम्हाला टूर पर्सन पिकअप करायला येईल आणि इथून तुमची जर्नी सुरू होईल मुन्नारसाठी। कोचीन टू मुन्नारचा जो डिस्टन्स आहे तो आहे 126 किलोमीटरचा। मुन्नार पोचण्याआधी तुम्ही व्हिजिट कराल चियापारा वॉटरफॉल, नंतर वालरा वॉटरफॉल जो की लांबूनच बघायला मिळतो, आणि नंतर तुम्ही भेट देणार स्पाइस गार्डनला। आजच्या ह्या साईट सीन नंतर आपण हॉटेलला जायचे आणि मग चेक इन करून रेस्ट करायचे। डे 2 मध्ये हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून मुन्नारच्या साईट सीनसाठी निघायचे आणि व्हिजिट करायचे इको पॉईंट, कुंडला लेक, मटुपट्टी डॅम, टी फॅक्टरी, मुन्नार एलिफंट राईड, एराविकुलम नॅशनल पार्क आणि रोज गार्डन। ह्यानंतर आपल्याला हॉटेलला यायचे आहे आणि रेस्ट करायचे। डे 3 मध्ये ब्रेकफास्ट करून मुन्नारच्या हॉटेलमधून चेकआउट करायचे आणि जायचे अलप्पीसाठी। मुन्नारवरून अलप्पीचा जो डिस्टन्स आहे तो आहे 172 किलोमीटरचा। अलप्पीमध्ये स्टे करण्यासाठी टोटल तुम्हाला 2 टाईपचे स्टे ऑप्शन्स मिळतील। पहिला आहे हाऊसबोट स्टे आणि दुसरा आहे बॅकवॉटर रिसॉर्टचा स्टे। ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अलप्पीमध्ये बॅकवॉटर स्टेबद्दल सांगणार आहोत। बॅकवॉटर रिसॉर्टचा स्टे पण खूप छान असतो। इथे तुम्हाला कॅनलच्या बाजूला राहण्याची संधी मिळते आणि काही रिसॉर्टमध्ये मस्त गार्डनची अरेंजमेंट केलेली आहे। इथे तुम्ही बोटिंग पण करू शकता, शिकारा राईडही करू शकता। बोटिंग आणि शिकारा राईडसाठी तुम्ही जिथे थांबणार आहात तुम्ही तिथूनही बुकिंग करू शकता। आजचा पूर्ण दिवस तुम्ही इथे एन्जॉय कराल। डे 4 आज आपण अलप्पीच्या हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून चेकआउट करू आणि इथून पुढे आपली जर्नी सुरू होईल त्रिवेंद्रमसाठी। अलप्पी टू त्रिवेंद्रमचं जे डिस्टन्स आहे ते आहे 146 किलोमीटरचे। इथे पोचल्यावर तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन कराल आणि मग जाऊया कोवलम बीचसाठी। कोवलम नंतर आपण व्हिजिट करू पुवारचं साईट सीन झाल्यावर आपण व्हिजिट करू कोवलम बीच आणि मग हॉटेलला येऊन रेस्ट करू। डे 5 आज आपला ह्या टूरचा लास्ट दिवस आहे। आज आपण त्रिवेंद्रम हॉटेलमधून ब्रेकफास्ट झाल्यावर चेकआउट करू आणि भेट देऊ पद्मनाभ स्वामी मंदिर, नेपियर म्युझियम आणि वाईल्ड लाईफ झू। ह्यानंतर तुम्हाला त्रिवेंद्रम एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनला ड्रॉप दिला जाईल। तुम्ही तुमचा ड्रॉपिंग पॉईंट कोचीनही सिलेक्ट करू शकता, ते तुमच्या रिटर्न ट्रॅव्हल मोडवर अवलंबून असेल। ह्यानंतर आपली टूर एंड होईल। आपल्याला टूरमध्ये जे काही इन्क्लूड असेल ते काही असे आहे। आपला हा ट्रॅव्हल प्लॅन असणार आहे 4 नाईट आणि 5 डेजचा, आणि आपला हॉटेल स्टे देखील असणार आहे त्रिवेंद्रममध्ये 1 नाईट, अलप्पीमध्ये 1 नाईट आणि मुन्नारमध्ये 2 नाईटचा। ह्या टूरमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत मुन्नार, अलप्पी, त्रिवेंद्रम आणि कोवलम शहरांना। तर तुमचा पिकअप असेल कोचीनवरून आणि ड्रॉप असणार आहे त्रिवेंद्रमला। आणि जसे ट्रॅव्हल प्लॅनच्या वेळी सांगितलेले आहे की तुमचा जो ड्रॉप आहे तो तुम्ही कोचीन देखील करू शकता। डे 1 पिकअपपासून ते डे 5 ड्रॉपपर्यंत तुमच्याबरोबर एक प्रायव्हेट व्हेकल असेल। टोल, पार्किंग, ड्रायव्हर अलाउन्स दिलेल्या प्राईजमध्ये इन्क्लूड असणार। आता बघूया या ट्रॅव्हल प्लॅनची प्राईस काय आहे ते। ह्याबरोबर तुम्हाला हॉटेलचे नाव देखील आम्ही सांगणार आहोत। दिलेल्या प्राईजमध्ये जे आता इन्क्लुजन मेन्शन केलेले आहेत ते तर सर्व मिळणारच। मित्रांनो, या प्लॅनची जी प्राईज आहे ती आहे ₹30,030 फॉर 2 पीपल। यात हॉटेलचे जे नाव आहे ते आहे मुन्नारमध्ये पाईन ट्री, अलप्पीमध्ये सुहासम रिसॉर्ट आणि त्रिवेंद्रममध्ये अखिल द क्लासिक। तर मित्रांनो, तुम्हाला ही इन्फो कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलचे बाकीचेही व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।